अविरत, अखंड, अनंत असणाऱ्या या सृष्टीचक्राचं अस्तित्व एक अद्भुत आविष्कार आहे. असंख्य घटकांनी हे सृष्टीचक्र अर्थपूर्ण होतं. ह्या घटकांची एकमेकांना असलेली साथ आणि संगत ही परस्परांच्या नात्यांची साक्ष आहे. प्रत्येकाच्या गरजांची जाणीव असणं आणि समस्या सोडवणं हा प्रयत्न इथे अपेक्षितच असतो. प्रगतीच्या वाटेवर समस्या, प्रश्न असणारच, पण ते सारं अनुत्तरितही काही ठेवता येत नाही. या साऱ्यांशी लढा देत कर्तव्य, जबाबदारी ही पार पाडावीच लागते. ह्या अखंड संघर्षाशी तो एक लढाच असतो. थोडासा आराम, विश्राम आणि पुन्हा नव्या दमानं कर्तव्य. विश्रामिका. बंदोबस्तासाठी तासनतास उभ्या असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकरता या विश्रामिकेची निर्मिती करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाचा हा अभिनव उपक्रम आहे. आता इतकी वर्ष पोलीसमध्ये काम करत असताना एक गोष्ट नेहमी जाणवली की जेव्हा मोठे बंदोबस्त असतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये महिला अधिकारी असतात, कर्मचारी असतात, बंदोबस्तामध्ये ते येतात किंवा त्यांना पॉईंटला उभं राहायला लागतं आणि त्यानंतर जवळपास वॉशरूमची व्यवस्था असते असं नाही. ते कसं होतं त्या दृष्टीनं संजय मिस्त्री जे आहेत त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो. त्यांनी अनेक चांगल्या पूर्वीचे पण चॅलेंजिंग अशी बरेचसे पोलिसांसाठी केलेले आहेत, ठाणे पोलिसांसाठी केलेले आहेत. त्यामुळं मग आमचे ॲडिशनल CP संजय जाधव त्यावेळी ॲडमिनला होते, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि हे करणं शक्य आहे त्या दृष्टीने डिझाईन्स आणि ड्रॉइंग्स देखील त्यांनी तयार करून दाखवली. आमच्या MTमध्येच उपलब्ध असलेली एक व्हॅन, ती व्हॅन या कामासाठी आम्ही वापरली. आणि पुढचा जो याचा प्रश्न होता त्याबद्दलच्या फंडिंगचा, तर फंडिंग देखील बऱ्याचशा कॉर्पोरेट बँक्स आणि कंपनी संपर्कामध्ये असतात. त्यांनी देखील अनेक वेळा इच्छा व्यक्त केली होती की काहीतरी आम्हाला पोलिसांसाठी चांगलं करू द्या, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करू द्या. त्यानंतर HDFC बँक यासाठी पुढे आली. त्यांना HDFC बँकेला फक्त सांगितलं की ही अशी कल्पना आहे, त्यांना देखील ती कल्पना खूप आवडली आणि त्यानंतर त्यांनी पण याला फंडिंग करणं कबूल केलं आणि त्यानंतर हा पूर्ण प्रोजेक्ट आकाराला आला. या उपक्रमाचा अतिशय बारकाईनं विचार करण्यात आलाय. या विश्रामिकेच्या चालकपदी चालक म्हणून महिलांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला याच्यात आहेत आणि मी स्पेशली आम्ही त्यात आणखीन एक संकल्पना अशी होती आमचे ACP MT आणि CP सरांची वगैरे की ड्रायव्हरसुद्धा आम्ही लेडीज ड्रायव्हर्स त्यात ठेवलेले आहेत त्या गाडीला, जेणेकरून त्यांना ऑकवर्ड वाटू नये महिलांना की जेव्हा टॉयलेटला जायचं, फिडिंगला जायचं वगैरे चहा करण्यासाठी त्यांना ऑकवर्ड वाटू नये म्हणून ड्रायव्हरसुद्धा आम्ही महिलाच ठेवलेले आहे. आणि एक आम्ही फीडबॅक बुकसुद्धा त्यात ठेवलेलं आहे की त्यांचा फीडबॅक जर काही असेल तर अद्यापर्यंत तरी काही निगेटिव्ह फीडबॅक निश्चितच नाही आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे या उपक्रमाद्वारे जे काही आमच्या महिला कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांची बंदोबस्ताच्या वेळी किंवा एखाद्या दुर्गम ठिकाणी कुठला प्रोग्राम असेल तर त्या ठिकाणी जी होणारी अडचण होती ती निश्चितपणे दूर होण्यास मदत होईल. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या मोटर ट्रान्सपोर्ट विभागाची भूमिका इथे फार महत्वाची ठरते. त्याप्रमाणे आपण एक 2017ची एक बस त्यासाठी कन्वर्ट करण्यासाठी अरेंज करून दिली. आम्ही ॲज अ टेक्निकल पर्सन आमचा असे होता की सदर वाहन त्यांना अवेलेबल करून दिली. सदर वाहनाचं जे टेक्निकल फिटनेस आहे की वाहन व्यवस्थित चालले पाहिजे, वाहनाने आपण जे काही अल्ट्रेशन करतो तो लोड वाहनाने बेअर केला पाहिजे आणि वेळोवेळी वाहनाच्या बाकी मेकॅनिकल गोष्टीबाबत मिस्त्री साहेबांच्या टीमचं आणि आमची जी पोलीस मोटार वाहन विभागाची जी तांत्रिक अंमलदारांची सुद्धा जी टीम आहे, आमचं कोऑर्डिनेशन खूप व्यवस्थित झालं त्याच्यामध्ये. आणि मिस्त्री साहेबांनी त्यांना गाडीमधल्या ज्या सोयी सुविधा वगैरे आहे त्याचं मेंटेनन्स बाबत, त्याच्या वापराबाबत सगळ्या सूचना आणि त्याबाबतचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते वेल प्रशिक्षित झालेले आहेत आणि ते स्वतः वाहन कॅरी करतात आणि अटेंड करतात. आपत्ती, मग ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो,
सक्षम राहून संघर्ष करून कर्तव्य बजावावंच लागतं. काळ, वेळ, प्रसंग आणि परिस्थिती असतेच प्रत्येकाच्या गाठीशी, पण थोपवता येत नसली तरी सावरावीच लागते. त्याच्यानंतर त्यांना अजून एक मोठी समस्या असते की यांना डबा जर खायचा असेल तर बसायला जागा नाही, मग कुठेतरी उभं राहून मग ती गाडीमध्ये ते बसण्यासाठी त्यांना म्हणजे तिघी चौघी बसू शकतात असं एक टेबल आणि हे देण्याची गरज आहे. बरं, अजून एक कधी कधी कसं होतं की डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते, म्हणून मग आम्ही त्याच्यात एक सोफा कम बेड दिला की पटकन कोणाला असं झालं तर त्यावेळेला पटकन झोपवून थंड याच्यामध्ये ठेवलं, पटकन डिहायड्रेशन होत असेल तर तिला अगदी इमर्जन्सी केसमध्ये आपण म्हटलं की सलाईन लावायची जरी वेळ आली तर ती तिथे होऊ शकते. म्हणजे प्रथमोपचार हा गोष्टीचा, कारण काय फील्डवरती जेव्हा बसतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींचा सामोरं जावं लागतं, तर त्याला हे करून बेअर मिनिमम सर्व्हिस आपल्याला कशी देता येईल हा मी ह्या गाडी बनवताना फोकस ठेवला. याच्यामध्ये आम्हाला पोलिसांच्या जे MTचं जे डिपार्टमेंट आहे यांनी खूप मोलाची मदत केली. ते आमच्या बरोबर हातात हात घालून काम करत होते की आम्ही टेक्निकली प्रत्येक गोष्ट जेव्हा चेक करायचो त्याचे मेकॅनिक आमच्या बरोबर असायचे, आम्ही ते इंजिन परफॉर्मन्स चेक करत होतो, आम्ही बाकीचे बॅटरी लाईफ चेक करत होतो, टायर लाईफ चेक करत होतो, याच्यावरती लोड किती येईल हे सगळं चेक करत होतो. आणि ह्याप्रमाणे ज्या ज्या त्रुटी दिसत होत्या त्याच्यात आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इम्प्रुव्हाइज करत गेलो. आमची पूर्ण आम्ही एक टीम तयार केली होती ज्याच्यात सोलारचा माणूस होता, त्याच्यात बायो याच्यातला जो एक्सपर्ट होता तो आमच्या बरोबर होता, इलेक्ट्रिकल आणि हे सोलार हे सगळे एकत्र करणार होते, मेकॅनिकलची आमची टीम होती आणि फॅब्रिकेशन डिझाईनचा आमचा होय. असा सगळ्यांचा आम्ही एकरूप करून हा सगळा पूर्ण संच तयार केला होता. तर ह्या सगळ्याचा एक फार मोठा ना प्रवाह पुढे पुढे चालू होऊ शकतो असं मला वाटतं. जेंडर स्टेटस इक्वॅलिटी हा खूप महत्त्वाचा इश्यू. हा फक्त याच्यापुरता नाही आहे. आणि कामकाजाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणं, या रिक्वायरमेंट ज्या असतात त्या जेंडर स्पेसिफिक असतात. त्यातही असं मला वाटतं की महिला अधिकारी किंवा अंमलदार ही एक आई असते, एक पत्नी असते, एक बहीण असते आणि सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून त्यानंतर ती मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये सरकारी नोकरीमध्ये आलेली असते किंवा सरकारी आपण म्हणू अगदी प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा आलेली असते. त्यामुळं त्यांच्या गरजांकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, कारण तिला घरी जाऊन स्वयंपाक करावा लागतो. आता परिस्थिती बदलते असं म्हणतात, पण स्वयंपाक करावा लागतो, मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो, सासऱ्यांची सेवा करावी लागते, औषधोपचार बघायला लागतो. त्यामुळे हे सगळं करत असताना त्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. जेव्हा वेगवेगळ्या सावल्या एकत्र होतात, लक्ष उद्देश साधण्यासाठी, सौहार्द, शांतता अर्थात माणुसकीची आठवण करून देण्यासाठी, परस्परातलं अंतर वजा करण्यासाठी, तीच असते साथ, संगत.